या ठिकाणी सुनेत्रा पवार या लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत। एरवी राजकारणामध्ये अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पाऊल टाकणाऱ्या सुनेत्रा पवार आज एकट्याच या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या उपमुख्यमंत्रीपदाची थोड्याच वेळात शपथ घेणार। आपल्या प्रतिनिधी रुपाली पडवे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। रुपाली, सुनेत्रा पवार या दाखल झालेले आहेत लोकभवनामध्ये आणि काही मिनिटात हा सोहळा संपन्न होणार आहे। नाव लौकिक होतं, मात्र आता सक्रिय राजकारणामध्ये सुनेत्रा पवार यांची एंट्री झाली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। आता त्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि त्यांच्याकडे खात्यांची जबाबदारीसह त्यांच्याकडे पक्षाची सुद्धा जबाबदारी असणार आहे आणि सोबतच जो त्या धक्क्यातून त्या आता सध्या जात आहेत किंवा जो धक्का त्यांना बसलेला आहे त्या धक्क्यातून सावरत असताना राज्याची जबाबदारी त्या कशा पद्धतीने पार पडतील, पक्षाची जबाबदारी कशा पद्धतीने पार पडतील याच्यावरती अनेक विरोधकांनी खरं तर प्रश्न सुद्धा उपस्थित केले। मात्र आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांनी सगळे नेते मंडळी पदाधिकारी असेल या सगळ्यांनीच एकमताने सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते सुचवलेलं होतं। अजित पवार यांच्यानंतर त्यांचा वारसा जर कोणी चालवू शकत असेल, त्यांच्यानंतर अजित पवार यांच्यानंतर पक्ष जर कोणी सांभाळू शकत असेल तर त्या सुनेत्रा पवार आहेत आणि त्याच्यामुळे सुनेत्रा पवार यांचंच नाव जे आहे ते पुढे केलं जात होतं। सुनेत्रा पवार यांच्या नावावर जी चर्चा झाली त्याच्यानंतरच आपण पाहतो आहोत की पक्षातील इतर कोणाचंही नाव जे आहे ते समोर आलं नव्हतं आणि आज आपण पाहतो आहोत की गटनेता म्हणून सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। आता पुढच्या काहीच वेळामध्ये त्यांचा शपथविधी पार पडत आहे। पक्षाने विधिमंडळाचे सर्व अधिकार जे आहेत ते सुद्धा सुनेत्रा पवार यांना दिलेले आहेत। या संपूर्ण घटनाक्रमांचा जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये अनेक सातत्याने बैठका होणं असेल किंवा सातत्याने असं सुद्धा विरोधकांकडून सांगितलं गेलं की ही सगळी एवढी घाई जी आहे ती आता करणं गरजेचं होतं का, ही घाई जी आहे ती नेमकी कशासाठी आहे, कोण पक्षामध्ये अस्वस्थ होतं आणि कुणाचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला खरं तर विरोध आहे, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते। मात्र आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याच्यावरती भाष्य करत असताना असं म्हणलं की आजच्या घडीला पक्षाला नेतृत्व असणं महत्त्वाचं आहे। आपण बघतो की जर सैन्य लढत असेल तर त्याचा सेनापती असणं महत्त्वाचं आहे आणि भारतामध्ये आपल्या इतिहासामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की घरात एखादा कर्ता पुरुष गेल्यानंतर एखाद्या बाईने घरातल्या त्यात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्याच्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावरची जी टीका केली जात होती किंवा सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जे प्रश्न उपस्थित केले जात होते त्या सगळ्याला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सगळे जे नेते मंडळी आहेत ते उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र सुनेत्रा पवार आता जेव्हा शपथ घेत आहे, जेव्हा त्या उपमुख्यमंत्री होणार आहे। नक्कीच रुपाली, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा।